तर नमस्कार मंडळी, आपल्या गावचा पुरातन इतिहास म्हणजे आपल्या गावचं नाव जुनं काय होतं आणि नवीन नाव कशावरून पडलं हे आपण आपल्या थोर मंडळीकडून जाणून घेणार आहोत. तर चला, नाव कशाने पडलं माहिती तुम्हाला? आपल्या गावचं पूर्वीचं नाव जहागीर पिंपळा होतं. बरं. ज्यावेळेस आपल्या गावामध्ये जहागिरी होती आणि जहागीर पिंपळा नाव असताना पूर्वीचे लोक सांगतात की बंगालचे जादूगार आलते आणि बंगालच्या जादूगारांनी आपल्या गावात आल्याच्या नंतर इथं थोडा त्यांच्या जादूचा हे मांडला, जादूची भीती दाखवून गाववाल्याला भेडवण्याचा प्रयत्न करत होते. तर येथील काही मूळचे लोक पूर्वी जादूगार होते आणि त्यांची लढत झाली असं सांगितलं जातं आणि त्या लढतमध्ये ते बंगालहून आलेले जादूगारला पळून जावं लागलं, जेणेकरून त्यांचा इथं निभाव लागला नाही. तेव्हापासून जादूगार बंगाली पिंपळा असं म्हणलं जातं. अशी आख्यायिका पूर्वजांनी आम्हाला सांगितली. असं बंगाली पिंपळाचं नाव चालत आलं आहे, म्हणून बंगाली पिंपळा. दप्तरी जहागीर पिंपळा आणि आजच्या रेकॉर्डला बंगाली पिंपळा. गावाचं नाव जहागीर पिंपळा होतं. 150 वर्षापूर्वी आपल्या इथं एक बंगालचे 2 लोक आलेले होते आणि त्या लोकांनी आपल्या इथे एक वैज्ञानिक म्हणा किंवा जादूचा प्रयोग, त्या टायमाला जादूचा प्रयोग म्हणायचे आणि ती जादू इथल्या बऱ्याचशा लोकांना त्यांनी शिकवली, म्हणून या गावाचं नाव बंगाली पिंपळा पडलं. आपल्या गावचं बंगाल पिंपळा नाव कशाने पडलं माहिती तुम्हाला? इथं जादूगार म्हणून काही लोक होते, म्हणजे ऐकण्यात आलं ते बंगाल देशचे लोक इथे येऊन यांची झडपकड सुरू झाली खेळण्यात, जादू खेळणे. हे बंगाली पिंपळाचे लोक सरस भरले, ते बंगालचे लोक हरले, त्याच्यामुळे तिथून पुढे हे बंगाल म्हणून नाव पडलं. बंगाली पिंपळा असं नाव. पिंपळा म्हणून नाव पडलं. जहागीर पिंपळा असं.